सर्वप्रथम बघूया 1857च्या उठावाची ओळख. जे ब्रिटिश कंपनीचे अधिकारी आणि नोकरवर्ग होता यांनी भारताचे आर्थिक आणि राजकीय शोषण सुरू केले होते. याशिवाय ते भारताच्या सामाजिक प्रकरणातही हस्तक्षेप करत होते. यामुळे काय झालं तर भारतीय लोकांमध्ये कंपनी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. परिणामस्वरूपी 1857 मध्ये त्यांनी कंपनीच्या विरोधात सशस्त्र उठाव केला. हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ठरतो. याचे नेतृत्व केले नानासाहेब पेशवे उर्फ धोंडीपंत यांनी. हे बाजीराव दुसरा यांचे दत्तक पुत्र आहेत. प्रचारक होते तात्या टोपे आणि अजीमुल्ला खान. याचे सांकेतिक चिन्ह होते कमळ आणि चपाती. 31 मे 1857 रोजी ही उठावाची नियोजित तारीख ठरवण्यात आली होती. याला नेतृत्व लाभले बहादूर शाह जफरचे. 11 मे 1857 या दिवशी उठावाचा शेवट झाला 1 ऑगस्ट 1858ला. या दिवशी राणीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याचे वाचन केले लॉर्ड कॅनिंग यांनी. आता बघूया 1857च्या उठावाची कारणे. सर्वप्रथम राजकीय कारणे बघू. यामध्ये वेलस्लीचे तैनाती फौजेचे धोरण, डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर धोरण, यालाच आपण खालसा धोरण म्हणूनही ओळखतो. यामध्ये त्यांनी सातारा, नागपूर, झाशी यासारखी संस्थाने खालसा केली होती. नंतर येते बेंटिंगचे बरखास्तीचे धोरण, वतने आणि इनामदारी पद्धती रद्द करणे, पदव्या पेन्शन रद्द करणे, राज्यकारभाराची भाषा इंग्रजी असणे आणि कंपनीचे विस्तारवादी धोरण. ही झाली राजकीय कारणे. आता बघूया आर्थिक कारणे. आर्थिक कारणांमध्ये 2 कारणे महत्त्वाची आहेत. पहिली तर जमीन सुधारणा पद्धती. यामध्ये कायमधारा, रयतवारी आणि महालवारी ह्या ज्या पद्धती होत्या कर वसुलीसाठी, हे महत्त्वाचे कारण ठरले. आणि दुसरे कारण होते इंग्रजी सरकारचे औद्योगिक धोरण. या ज्या महसूल पद्धती होत्या यामध्ये एकतर कराचा दर खूप जास्त होता आणि दुसरा म्हणजे कर वसुली करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय सुरू केला होता. रेल्वे सेवा आल्यामुळे काय झाले तर ग्रामीण भागातील छोटे उद्योग नष्ट झाले होते. नैसर्गिक आपत्तीकडे कंपनीचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष होते. ही सर्व झाली आर्थिक कारणे. आता बघूया उठावाची सामाजिक, प्रशासकीय आणि लष्करी कारणे. सामाजिक कारणे ठरली होती बाल हत्याबंदी कायदा 1802 मध्ये, नरबळी कायदा 1844, नंतर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856, सतीबंदी कायदा 1829, वारसा हक्काचा कायदा 1850. आता बघूया डलहौसीचे प्रशासकीय सुधारणा. त्यांनी तार खाते आणले 1852 मध्ये, रेल्वे खाते 1853, सार्वजनिक बांधकाम विभाग आणला 1854 मध्ये, तर पुरातत्व विभाग सुरू केला 1856 मध्ये. याशिवाय कंपनीतील भ्रष्टाचार हेही एक कारण होते. त्यामध्ये पोलीस, कनिष्ठ अधिकारी आणि न्यायालयातील भ्रष्टाचार महत्त्वाचा होता. आता बघूया लष्करी कारणे. यामध्ये इंग्रज सैन्य अधिकारी होते. हे भारतीय सैनिकांना तुच्छ वागणूक देत होते. इंग्रजांच्या तुलनेत भारतीय शिपायांना कमी वेतन आणि भत्ता भेटत होता. याशिवाय लष्करामध्ये भारतीय सैनिकांना उच्च पदावर नियुक्त केले जात नव्हते. ही महत्त्वाची कारणे ठरली. आता तात्कालिक कारण बघूया. यामध्ये तात्कालिक कारण ठरले एनफिल्ड बंदुकांचा वापर. या वापरासाठी त्यांनी सक्ती केली होती. या बंदुकांना गाय आणि डुकराची चरबी लागल्याचा सैनिकांचा समज झाला होता. आता बघूया बंडाची सुरुवात कुठून झाली आणि बंडाचा विस्तार. जे एनफिल्ड बंदुका होत्या याला डुक्कर आणि गायची चरबी पसरल्याची अफवा सैनिकांमध्ये पसरली होती. यामुळे हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही सैनिकांच्या भावनांना ठेच पोचली होती. या ग्रीस केलेल्या कारतुसामुळे सैन्यामध्ये असंतोषाचे नवीन कारण तर निर्माण नाही झाले, पण असंतोषाला उघडपणे येण्याची संधी मिळाली. सर्वप्रथम मंगल पांडे यांनी 27 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत कारतुसाच्या वापरास विरोध केला होता. मंगल पांडे यांनी लेफ्टनंट बॉगला जखमी केले होते. यामुळे त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली होती. 6 मे रोजी सैनिकांनी पुन्हा आंदोलन केले. आता भारतीय सैनिकांची वृत्ती पाहून कंपनीने त्यांची शस्त्रे जप्त करण्यास सुरुवात केली होती. सैनिकांना त्यांनी शिक्षा केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आता बघूया उठावाची वाटचाल. बहादूर शाहची दिल्लीच्या तख्तावर पुनर्स्थापना करण्यात आली होती. बहादूर शाहला तख्तावर स्थापन करून त्याला बादशाह आणि गाजी ह्या पदव्या देण्यात आल्या. नंतर एक शाही फरमान काढून शहराच्या व्यवस्थेसाठी कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. कॅनिंगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथील फौजांना उठाववाल्यांच्या दिशेने म्हणजे दिल्लीकडे वळण्याची आज्ञा दिली होती. हे जॉन लॉरेन्स आहे यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील गोरा पलटणीला दिल्लीकडे धाडण्यात आले होते. दिल्ली हे क्रांतिकारकांचे मुख्य ठाणे बनल्यामुळे दिल्लीचा परत कब्जा मिळवणे हे इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले होते. कॅनिंगने इंग्रज सेनापती अँसन यालाही दिल्लीकडे निघण्याची आज्ञा केली होती, पण त्याचा वाटेतच कॉलराने बळी गेला. त्यामुळे त्याच्या जागी आला हेनरी बर्नार्ड. जी मिरजची इंग्रज फौज होती याचे ब्रिगेडियर होते विल्सन. यांच्या अधिपत्याखाली दिल्लीकडे निघाली होती.
नंतर इंग्रजी फौजेला त्यासाठी तब्बल 4 महिने झुजावे लागले होते दिल्लीसाठी. 2 महिने लाल किल्ल्यात बंदिवासात घातल्यानंतर बहादूर शहाला जन्मठेपेची सजा देण्यात आली. जन्मठेपेसाठी त्याला रंगूनला रवानगी केली त्यांची. 7 नोव्हेंबर 1862 रोजी बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला. यात कंपनीचा अधिकारी जॉन निकोल्सन याचाही मृत्यू झालेला आहे. आता बघूया कानपूरचा उठाव. कानपूरजवळ असलेले विठूर हे नानासाहेब पेशव्यांची कर्मभूमी होती. अजीमुल्ला खान आणि तात्या टोपे हे त्यांच्या आश्रित पुढे त्यांचे सहकारी बनले होते. उठावाची सुरुवात कानपूरला उशिराने झाली होती. हिंदू मुस्लिमांना वाटवण्यासाठी कणकेत गाय आणि डुकरांच्या हाडाची पूड मिसळून ती विकण्यात येत आहे अशी कानपूरमध्ये अफवा उठली होती. लोकमत हळूहळू प्रक्षुब्ध होत गेले आणि 4 जून रोजी बंडाचा झेंडा फडकवला गेला. हे जे जनरल हॅवलॉक आहे यांची तुकडी 15 जुलैला पांडू नदीच्या काठापर्यंत पोहोचली होती. पांडू नदीवरून पिटाळल्यानंतर नानांनी 5000 फौजेसह कानपूरपासून 11 किलोमीटर अंतरावरील ग्रँड ट्रक रस्त्यावरील मोक्याची जागा धरून ठेवली होती. पण तेथेही हॅवलॉकने चातुर्याने नानांचा पराभव करून टाकला. नाना मग विठूरकडे पळून गेले होते. आता लढाईची सर्व सूत्रे आली होती तात्या टोपे यांच्याकडे. इंग्रजांचा नवीन सरसेनापती कॉलिन कॅम्पबेल लखनौवरून कानपूरकडे वळला होता. त्याने तात्या टोपेंशी निकराचा सामना देऊन 6 सप्टेंबर रोजी तात्या टोपे यांचा पराभव केला. आता बघूया लखनौचा उठाव. लखनौचा उठाव 30 मे रोजी रात्री सुरू झाला होता. शिपायांनी घरांना आगी लावल्या. नंतर 71व्या पलटणीमधले जे शिपाई होते ते क्रांतिकारकांना येऊन मिळाले होते. लष्करी तुकडीचा सेनापती हेनरी लॉरेन्स याने मोठ्या शर्तीने ही बंडाळी मोडून काढली होती. लखनौ उठावाचे नेतृत्व केले होते बेगम हजरत महल यांनी. त्यांनी आपला 19 वर्षाचा मुलगा जो कादिर आहे याला नवाब पदवी दिली आणि त्याच्या नावे कारभार सुरू केला. बेगम हजरत महल यांनी लखनौ बंडाचे नेतृत्व केलेले आहे. 4 जून 1857 रोजी सुरू झालेल्या बंडात सर्वांची सहानुभूती ही बेगम सोबत होती. येथे ब्रिटिश येथील रहिवासी हेनरी लॉरेन्स हे आपल्या काही निष्ठावान सैनिकांसह ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. पण बंडखोरांनी रेसिडेन्सीवर हल्ला करून हेनरी लॉरेन्सला ठार मारले होते. नंतर आले सर जेम्स ऑट्रम आणि सर हेनरी हॅवलॉक यांनी लखनौ जिंकण्याचा शक्य तितका प्रयत्न केला, पण त्यांनाही काही यश आले नाही. मग आले नवीन ब्रिटिश कमांडर इन चीफ सर कॉलिन कॅम्पबेल याने गोरखा रेजिमेंटच्या मदतीने मार्च 1858 मध्ये पूर्ण लखनौ शहर ताब्यात घेतले आणि मार्च 1858 पर्यंत लखनौ पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात आले होते. हे झाले लखनौचा उठाव. आता बघूया झाशीमधील उठाव. झाशीचे जे शासक होते राजा गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर लॉर्ड डलहौसीने राजाच्या दत्तक पुत्राला झाशीचा राजा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. चुकीच्या तत्वाच्या आधारावर त्याने झाशीचे कंपनीच्या साम्राज्यात विलिनीकरण केले होते. यामुळे गंगाधररावच्या ज्या विधवा पत्नी आहेत महाराणी लक्ष्मीबाई यांनी मी माझी झाशी देणार नाही असा नारा देत बंडाची आघाडी घेतली होती. कानपूरच्या पडझडीनंतर नानासाहेबचे जे कुशल सहाय्यक होते तात्या टोपे हे झाशीला येऊन पोहोचले होते. त्यांनी लक्ष्मीबाई यांच्यासह इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई यांच्या संयुक्त सैन्याने ग्वाल्हेरच्या दिशेने कूच केली, जेथे इतर काही भारतीय सैनिकांना सामील झाले होते. ग्वाल्हेरचे जे शासक आहेत जिवाजीराव सिंधिया यांनी मात्र इंग्रजांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी आग्रा येथे आश्रय घेतला. सुमारे 9 ते 10 महिने लक्ष्मीबाईंनी झाशीवर अशा प्रकारे आपला अंमल कायम ठेवला होता. आता बघूया झाशीचा पाडाव. सर ह्यू रोजची सैन्यासह दक्षिणेकडून झाशीस रवानगी झाली होती. 19 मार्च रोजी त्यांनी राणीला हजर राहावे असा निरोप धाडला होता, पण राणीने तो धुडकावून लावला. ह्यू रोजच्या सैन्याची धाड झाशीवर पडली होती. त्यानंतर नानांनी कालपीला असलेल्या तात्या टोपे यांची झाशीस रवानगी केली होती. तात्या टोपे, लक्ष्मीबाई आणि ह्यू रोजच्या सैन्याची गाठ पडून अनेक लढाया झाल्या. 5 एप्रिलला झाशीचा पाडाव झाला होता. लक्ष्मीबाईने आपल्या दत्तक मुलासह निवडक फौजेसह ह्यू रोजच्या हातावर तुरी देऊन निसटल्या होत्या आणि कालपीला पोहोचल्या होत्या. इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेशात लढताना झलकारी आणि पुरंदर हे दाम्पत्य वारले गेले. सर ह्यू रोजने ग्वाल्हेरच्या केलेल्या हल्ल्यात राणीचा 17 जून 1858 रोजी मृत्यू झाला. हे महत्त्वाचे आहे. इतर नेते आहेत खान बहादूर खान, हे बरेलीचे होते. रोहिल खानच्या माजी शासकाचा उत्तराधिकारी होते. हे 40,000 सैनिकांच्या मदतीने त्यांनी बंडाचा झेंडा उंचावला होता. कुंवर सिंग आहेत जगदीशपूरचे. हे 70 वर्षाच्या शूर जमीनदाराने दानापूरहून आरा येथे पोहोचल्यावर सैनिकांना खंबीर नेतृत्व दिले होते. नंतर येतात मौलवी अहमदुल्ला, हे आहेत फैजाबादचे, मूळचे मद्रासचे. अवधमध्ये बंडखोरांना त्यांनी सक्षम नेतृत्व दिले होते.
आता बघूया राणी लक्ष्मीबाई यांच्या लढवय्या महिला. ह्या मोतीबाई होत्या. ह्या झाशीच्या राणीच्या हेर खात्याच्या प्रमुख होत्या. सुंदर मुंदर ह्या त्यांच्या सावलीप्रमाणे सोबत होत्या. काशी होत्या ह्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या त्यांच्या दासी. आणि ललिताबाई बक्षी होत्या झाशी राणीची दुसरी महत्त्वाची सरदार. आता बघूया महाराष्ट्रातील 1857चा उठाव. सर्वप्रथम आहे कोल्हापूरमधील उठाव. पहिला उठाव झाला 31 जुलै 1857ला. 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली आणि युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले होते. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्याहून फौजा बोलवण्यात आल्या होत्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून टाकला. महाराष्ट्रामधील उठाव करताना उठाव कुठे झाला, त्याचे नेतृत्व कोणी केले, कधी झाला आणि त्याचे दमन करणारे अधिकारी कोण होते हेच लक्षात ठेवा. आता बघूया पेठमधील उठाव. पेठचा राजा होता भगवंतराव निळकंठराव. यांनी या उठावाचे नेतृत्व केले होते. 6 डिसेंबर 1857 रोजी कोळी लोकांनी येथील हर्सुलच्या बाजारात अचानक लूटमार केली. त्यावेळी त्यांना भिल्लांनी मदत केली होती. बंडखोराची ताकद वाढल्याने त्यांनी सरकारी खजाना लुटला होता. येथे ग्लासपूल हा युरोपियन अधिकारी पेठकडे येत असल्याची बातमी आल्याने त्यांनी हर्सुलच्या जंगलात पळून गेले होते. जंगलातील बंडखोरांना पकडून ग्लासपूलने हद्दपार केले आणि पेठच्या राजाला फाशीची शिक्षा देण्यात आली. पेठमधील राजा होता भगवंतराव निळकंठराव आणि दमनकारी अधिकारी होता ग्लासपूल. आता बघूया जमखिंडी, मुधोळ आणि नागपूरमधील उठाव. जमखिंडीचे राजे होते आप्पासाहेब पटवर्धन. यांनी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा किल्ल्यात साठवला होता. ही हालचाल रेसिडेंटला संशयास्पद वाटल्याने त्यांनी गव्हर्नरला कळवले. इंग्रजांनी हा उठाव होण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त केला होता. जमखिंडीचे आहेत राजे आप्पासाहेब पटवर्धन. नंतर मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव बघूया. मुधोळमधील फुलगडीच्या बेरडांना शस्त्रबंदीचा कायदा मान्य नव्हता. बेरडांनी कोणीही शस्त्रास्त्रे सरकारात जमा करू नये असा प्रचार केला होता. इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्या चकमकी झाल्या. नागपूरमधील उठाव बघूया. नागपूरमध्ये लखनौ, कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळाले होते. 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरली होती. इशारा म्हणून रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. पण याआधीच या उठावाचा सुगावा इंग्रजांना लागला आणि सावध होऊन त्यांनी दारूचे फुगे आकाशात फुटणार नाही याची दक्षता घेतली होती. आता बघूया 1857च्या उठावाचे नेतृत्व आणि दडपशाही करणारे ब्रिटिश अधिकारी. अलाहाबादमध्ये नेतृत्व कोणी केले? मौलवी लियाकत अली यांनी. तर दडपशाही करणारे इंग्रज अधिकारी होते कर्नल नील. कानपूरचे नेतृत्व केले नानासाहेब यांनी. तर ह्यू, फिलर, हॅवलॉक आणि कॅम्पबेल हे ब्रिटिश अधिकारी होते. जगदीशपूरमध्ये नेतृत्व केले कुंवरसिंग आणि अमरसिंग यांनी. तर दमनकर्ते होते विल्यम टेलर आणि विन्सेंट आयर. झाशीमध्ये नेतृत्व होते राणी लक्ष्मीबाई यांचे. तर दमनकारी अधिकारी होते ह्यू रोज. दिल्लीमध्ये नेतृत्व होते बहादूरशाह जफर आणि वक्त खान यांचे. तर दमनकारी होते निकोलसन आणि लॉरेन्स. फैजाबादमध्ये नेतृत्व होते मौलवी अहमदुल्ला यांचे. तर हा उठाव दडपला रेनार्ड आणि हेनरी लॉरेन्स यांनी. बराकपूरमध्ये मंगल पांडे यांचे नेतृत्व होते. इथे मेजर ह्युसन हे दडप करणारे अधिकारी होते. बरेलीमध्ये नेतृत्व लाभले खान बहादूर खान यांचे. तर दमनकारी अधिकारी होता कॉलिन कॅम्पबेल. मध्य भारतात नेतृत्व केले तात्या टोपे यांनी. तर दमनकारी अधिकारी होता ह्यू रोज. मेरठमध्ये नेतृत्व केले कदमसिंग यांनी. दमनकारी होते निकोलसन आणि लॉरेन्स. रोहिलखंड बरेलीमध्ये नेतृत्व होते खान बहादूर खान आणि मौलवी अहमदुल्ला यांचे. तर दमनकारी अधिकारी होते विन्सेंट आयरे, कॅम्पबेल आणि कोलिन. लखनौमध्ये नेतृत्व केले बेगम हजरत महल यांनी. तर दमनकारी अधिकारी होते हॅवलॉक, ऑट्रम आणि नील. 1857च्या उठावात होळकर हे तटस्थ होते हे लक्षात ठेवा. परंतु त्यांच्या संस्थानातील महू आणि इंदोर या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते. महाराष्ट्रात बघूया उठावाचे नेतृत्व. औरंगाबादमध्ये नेतृत्व केले फिदा अली आणि सरफराज खान यांनी. नागपूरमधील नेतृत्व केले इनायतुल्ला खान आणि विलायत खान यांनी. सातपुडामध्ये शंकरसिंह. पेठमध्ये भगवंतराव निळकंठराव. भंडारामध्ये नेतृत्व केले बापूराव यांनी. जमखिंडीचे नेतृत्व केले राजे आप्पासाहेब पटवर्धन यांनी. नरगुंदमध्ये नेतृत्व केले भास्करराव भावे उर्फ बाबासाहेब भावे यांनी. कोल्हापूरचे नेतृत्व केले चिमासाहेब यांनी. साताऱ्यामध्ये नेतृत्व केले रंगो बापूजी गुप्ते यांनी. सावंतवाडीमध्ये छोटू सिंग व रामजी सिरसाट यांचे नेतृत्व होते. चंद्रपूरमध्ये नेतृत्व केले व्यंकटराव यांनी. मुंबईमध्ये नेतृत्व होते सय्यद हुसेन यांचे. तर खानदेशमध्ये खर्जा सिंग, दौलत सिंग, भागोजी नाईक आणि भीमाजी नाईक यांनी उठावाचे नेतृत्व केले. आता बघूया 1857च्या या उठावाचे परिणाम आणि महत्त्व.
या उठावामुळे ब्रिटिश इंडिया कंपनीच्या शासनाचा शेवट झाला होता. येथे राणीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि मोगल राजवटीचा शेवट केला होता. प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढला. क्रांतिकारकांचा उदय झाला. इंग्रजांचा भारतीयांवर अविश्वास वाढला होता. फोडा व फोडा या धोरणांचा नंतर अवलंब करण्यात आला. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली होती. भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य आणि समता याची हमी देण्यात आली होती. कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल अशी घोषणा राणीने केली होती. 1857 या क्रांतीचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे क्रांतीने स्वातंत्र्य आंदोलनाला दिलेली प्रेरणा. राज्यविस्ताराच्या धोरणाचा शेवट झाला होता. सुशिक्षित मध्यम वर्गाचा राजकारणात उदय झाला. तर देशी राज्याबद्दलच्या धोरणात परिवर्तन झाले. भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. पील कमिशनद्वारे जातीनुसार फलटणी उभारण्यात आल्या. बंगालमध्ये काळ्या आणि गोऱ्या शिपायांचे प्रमाण होते 2:1, तर मद्रास मुंबई या प्रांतात 3:1 करण्यात आले होते. शस्त्रागार व तोफखाना इंग्रजांच्या हाती राहील याची काळजी घेण्यात आली होती. मूळ ठिकाणापासून दूर नियुक्ती करणे, भारतीय लष्कर निम्म्याने कमी करण्यात आले होते. शिवाय ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात उच्च पद हे सुभेदार होते. आता बघूया 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे. संघटित आणि एकत्रित विचारसरणीचा येथे अभाव होता. ठराविक वेळेची वाट त्यांनी पाहिली नव्हती. बंडखोरीत सर्वच वर्ग सहभागी झाले नव्हते. शिवाय शस्त्रास्त्रांचा अभाव होता. ध्येय, उद्दिष्ट आणि कार्यक्रमाचा अभाव होता. मूळ राजपुत्रांचे विश्वासघातकी वर्तन होते. उठाव देशभरात प्रसारित झाला नव्हता. नंतर उठावाला सहाय्य करणाऱ्यांचा अभाव होता. सर्वच ठिकाणी या उठावाला जनतेचा पाठिंबा लाभलेला नव्हता. ही आहे 1857च्या उठावाची प्रमुख कारणे. यामुळे या उठावाला अपयश आले होते. आता बघूया 1857च्या उठावाविषयी विविध मते. हे नराफाटक आहेत. हे उठावाला म्हणतात की ही शिपायांची भाऊ गर्दी होती. सर सय्यद अहमद खान म्हणतात हे शिपायांचे बंड होते. बेंजामिन डिझरायली याला राष्ट्रीय उठाव म्हणून संबोधतात. ज्योतिबा फुले या उठावाला भात चपातीचे बंड म्हणून संबोधतात. विदा सावरकर म्हणतात की हा प्रथम स्वातंत्र्य लढा होता. अशोक मेहता म्हणतात की हा एक राष्ट्रीय उठाव होता. जेम्स ऑट्रम म्हणतात हिंदू मुस्लिम लोक पट कारस्थानाचा हा परिणाम होता. डॉक्टर सेन म्हणतात की धार्मिक संघर्षाचे रूप घेऊन सुरू झालेला हा उठाव पुढे स्वातंत्र्य संग्राम बनला. कॅम्पबेल म्हणतो की बंगाल आर्मीतील हिंदू शिपायांचे बंड कामगारांनी संप करावा तसा हा लष्करी संपाचा प्रकार होता. टी.आर. होम्स म्हणतो रानटीपणा आणि सुसंस्कृतपणा याच्यातील हा संघर्ष होता. संतोष कुमार रे याला काय म्हणतात 1857चा उठाव म्हणजे केवळ शिपायाचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता. आता बघूया उठावाच्या काळातील काही पुस्तके. रमेशचंद्र दत्त यांचे पुस्तक होते इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया 1907 मध्ये. न्यायमूर्ती रानडे यांचे एसे ऑन इंडियन इकॉनॉमी 1898. विदा सावरकर यांचे इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. दादाभाई नौरोजी यांचे पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया 1901 मध्ये. हे महत्त्वाचे आहे. सर सय्यद अहमद खान यांचे द कॉज ऑफ इंडियन म्युटिनी महत्त्वाचे आहे. आर.सी. मुजुमदार यांचे द सेपाई म्युटिनी अँड द रिव्होल्ट 1857. अशोक मेहता यांचे 1857 द ग्रेट रेबेलियन. आपण आता 1857च्या उठावाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.